नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. सार्थक आनंदी हे केदारला म्हणजेच अरविंदच्या खऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी नेमका कशाप्रकारे ट्रॅप रचणार आहेत आणि त्यानंतर त्या ट्रॅपमध्येच तो स्वतः कसा अडकला जाणार आहे हे सगळं आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सार्थकच्या हाती आता दोन ठसठशीत पुरावे लागलेले आहेत आणि त्याच पुराव्यांच्या आधारे सार्थक मनोजला कोर्टामध्ये निर्दोष सिद्ध करू पाहत असतो आणि त्याच वेळेला आनंदीला तो हेही सांगतो की काळजी करू नका, काहीही झालं तरीही मी मनोज दादाला सोडवेनच, कारण आता माझ्याकडे 2 पुरावे आहेत. एक तर त्या गाडीमध्ये मनोज दादा बसलेच नव्हते आणि त्यानंतर दुसरा पुरावा हा की त्या गाडीवर जे फुटप्रिंट्स होते ते मनोज दादाचा व्यतिरिक्त आणखी कोणाचे तरी होते. म्हणूनच आता आनंदी आणि सार्थक सगळ्याच्या मागे असतात. तर इथे वृंदा ही सुधाला येऊन सांगते की बघितलंस ना सार्थकने काय केलं आज. अगं अक्षरशः तो केदारवर आरोप करायला बघत होता, त्याला शोभलं का हे. तेव्हा सुद्धा म्हणते की नाही गं, पण मला वाईट वाटलं या गोष्टीचं की केदाररावांनी सार्थकला माफी मागायला लावली. आजपर्यंत सार्थकने केदाररावांच्या अनेक चुका माफ केल्या होत्या गं. ऑफिसमध्ये इतकी मोठी अफरातफर करायचा तरीही त्याने माफ केलंच होतं ना. आणि तुलाही माहिती आहे केदाररावांचा स्वभाव कसा आहे तो. पण आज त्यांनी जे काही केलं आहे ना ते खरं तर चुकीचंच होतं. पण सार्थकला त्यांनी समजून घ्यायला हवं होतं. त्यांच्यासारखा जर कुर्ता हा तिच्याकडे दिसला असेल किंवा आकांक्षाने सांगितलं असेल तर तशी गोष्ट असूच शकते ना. वृंदा म्हणते की नाही, यावेळेला सार्थकचं खूप चुकलं आहे. आणि हे ऐकून आता सुधाला वृंदाचा राग येत असतो. नंतर सार्थक हा आनंदीला म्हणतो की हे बघा, हे 2 पुरावे आहेत ज्याच्यामध्ये समोरच कोणतरी दुसरा बसला आहे आणि त्यानंतर दुसरा पुरावा हा की फुटप्रिंटचे निशाण, 2 वेगवेगळ्या बुटांचे निशाण आहेत. आपल्याला हे कसं चेक करता येईल की कोणाच्या बुटाचे निशाण आहेत. त्याच वेळेला पोलिसांनी सार्थकला सांगितलेलं असतं की तुम्ही आता हा पुरावा जो काही मिळाला आहे तो पुरावा शोधण्याच्या मागे जाऊ नका, आम्ही सगळं काही बघून घेतो, फक्त एक गोष्ट करा, तुम्हाला ज्या व्यक्तीचा संशय वाटतो ना त्या व्यक्तीवर बारीक नजर ठेवा, म्हणजे कसं आहे ना त्या व्यक्तीला तुम्हाला लवकरात लवकर पकडता येईल आणि आम्हीही शोधातच आहोत. तेव्हा शलाका येऊन इथे केदारला सांगते की तुला माहिती आहे का, मी आता पाणी घ्यायला खाली गेले होते तर काय झालं. अरे केदार, तू आता अडकण्याची शक्यता आहे, कारण तुला माहिती आहे का त्या सार्थकला ती जी गाडी होती त्याच्यामध्ये बुटाचे ठसे सापडले आहेत आणि बहुतेक ते बुटाचे ठसे ना तुझेच असतील. आता काय करायचं आपण, जर तुला शोधलं तर आपण काय करणार आहोत. तेव्हा केदार म्हणतो की हे बघ, असं जर असेल तर ठीक आहे, आपण ते पुरावे नष्ट केले पाहिजेत, जेणेकरून आता आपल्याला जसं काही कुर्त्याचा प्रॉब्लेम झाला नाही तसा याचाही प्रॉब्लेम होणार नाही. तेव्हा शलाका म्हणते की नाही केदार, आता रात्र खूप झालेली आहे म्हणून आपल्याला आता जायला नको, आपण एक काम करूया, आपण उद्या सकाळी बघूया, नाहीतर उद्या कोर्टाची तारीखच आहे ना, सगळेजण त्याच गडबडीत असतील, मग आपण बघूया तेव्हा काय करता येईल ते. सगळेजण घराबाहेर पडले ना की मग आपण ते सगळं मिटवण्याच्या प्रयत्नात राहूया. तेव्हा केदारला तिचा डिसिजन पटतो आणि तो उद्या सकाळची वाट बघत असतो. तर इथे आनंदी आणि सार्थक रात्रभर सुटलेले नसतात, ते दोघंही त्याच केसबद्दल विचार करत असतात. आनंदी म्हणते की सार्थक सर, आपल्याला इन्स्पेक्टर यांनी तर सांगितलेलं आहे की बारीक नजर ठेवायची आहे, तुम्हाला काय वाटतं आहे की कोण असेल या सगळ्याच्या मागे. मला खरंच खूप वाईट वाटतं आहे, हे सगळ्याच्या मागे आपण शोध घेतोच आहे, पण आपले बाबा आपल्याला कधी सापडणार आहेत, ते तर परत कधीच येणार नाही आहेत. मला खूप वाईट वाटतं या सगळ्या गोष्टीचं. तेव्हा सार्थक म्हणतो की बाबा नाहीच भेटणार हो, पण बाबांच्या मारेकऱ्यांना तरी शिक्षा व्हायला हवीच, इतकं मला वाटतं आहे. तेव्हा आता इथे सार्थक हा हळूच मागे वळून पाहतो तर समोर त्याला शलाका दिसलेली असते. शलाका पुन्हा खाली येते. तेव्हा लगेच पुढे काही क्लू मिळतोय का हे ऐकण्यासाठी शलाका आलेली असते. सार्थक म्हणतो की काय झालं, तू पुन्हा इथे. तेव्हा ती म्हणते की नाही रे सार्थक, काय ना पाण्याचा तांब्या संपला आहे. सार्थक, अरे हा पाण्याचा तांब्या एकट्या केदारनेच प्यायला, मला तहान लागलेली म्हणून मी पाणी घ्यायला पुन्हा आले. सार्थकला आता कळतं की यांच्यात नक्कीच काहीतरी गौडबंगाल चालू आहे. हे दोघे इतके घाबरलेले का आहेत. दुसऱ्या दिवशी आनंदी आणि सार्थक हे दोघेही कोर्टात निघालेले असतात. त्याच वेळेला वृंदा येते आणि म्हणते की सार्थक, तू कितीही काही कर, कितीही पुरावे गोळा कर, पण काहीही झालं तरीही तुझा भाऊ आनंदी सुटणार नाहीच. तेव्हा सार्थक म्हणतो की हे बघ, काय आहे ना, चोर असतो तो कधीही सुटत नसतो आणि जो निर्दोष असतो ना त्याला कधीही शिक्षा होत नाही, कारण कोर्टामध्ये खऱ्याचा न्याय होणार.
खरी गोष्ट कितीही लपून राहिली तरी ती एक दिवस सगळ्यांसमोर येणारच आहे. म्हणूनच आपण या गोष्टीमध्ये अजिबात अडकायला नको. एक गोष्ट लक्षात ठेव, जो कोणी व्यक्ती आहे ना तो लवकरच सापडेल. आणि असं म्हणून सार्थक आनंदी तिथून निघून जात असतात. तितक्यातच सुधा येते. सुधाला सार्थक म्हणतो की आई चल आमच्यासोबत आपण जाऊया का. तेव्हा सुधा नकार देते आणि त्यानंतर इथे मालती आणि लीना दोघीही निघालेले असतात. कोर्टाची कारवाई आता सुरू होणार असते. जज साहेब म्हणतात की आपण आता अरविंद हिट अँड रन केसबद्दल पुढे बोलणार आहोत. आता मला एक गोष्ट सांगा, कुठले काही पुरावे आहेत जे मनोजच्या बाजूने सादर होणारे असतील. कारण नेत्रा धर्माधिकारी यांनी तर प्रॉपर स्टँड घेतलेला आहे की हे सगळं केलं आहे ते मनोज यांनीच केले. मग त्यांच्या विरोधामध्ये काही पुढे बोलण्यासाठी नेत्रा धर्माधिकारीकडे पॉईंट आहेत किंवा ॲडव्होकेट जोशी तुम्हाला यांच्या बाजूने काही बोलायचं आहे आणि जर तसे पुरावे असतील तर कोर्टात आज सिद्ध करण्यात यावेत. त्याच वेळेला आता जज साहेबांच्या समोर नेत्रा धर्माधिकारी बोलते की मला तरी वाटत नाही यांच्याकडे काही पॉईंट असतील. त्याच वेळेला आता ॲडव्होकेट जोशी म्हणतात की एक मिनिट नेत्रा धर्माधिकारी, आपले जे इन्स्पेक्टर आहेत त्यांनाच मी सगळं सांगतो कारण त्यांच्याकडेच ते सगळे पुरावे आहेत. तर नेत्रा धर्माधिकारी म्हणते की ठीक इन्स्पेक्टर तुम्ही या आणि पुढे काय ते सांगा. त्याच वेळेला आता इन्स्पेक्टर पाटील म्हणायला लागतात की मी सांगतो काय झालं आहे पुढे ते. साहेब मी तुम्हाला काल सांगितलं होतं की मनोजच्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या व तो दारूच्या अवस्थेत म्हणजेच व्यसनाधीन आढळला होता. पण आपण एक गोष्ट मिस केली, ती खरं तर माझ्याही लक्षात नाही आली. पण हे सगळं अतिशय हुशारीने सार्थक राज्याध्यक्ष यांनी शोधून काढलं आहे. तुमच्याकडूनच मी परवानगी घेतली होती की काही गाडीत सापडते का ते बघायचं आहे. मग त्याच रात्री आम्ही दोघेही भेटलो. खरं तर त्या गाडीमध्ये काहीही भेटण्यासारखं आम्हाला वाटलं नाही. पण सार्थक राज्याध्यक्ष यांना एक पेपर सापडला आणि तो पेपर आम्ही लगेच स्वतःच्या ताब्यात घेतला आणि त्या पेपरमध्ये एकाच व्यक्तीचे बुटाचे ठसे हवे होते. कारण ती गाडी नवी कोणी नसली तरी ही सेकंड हँड मिळाली असूनही ती क्लीन करून मनोज यांच्या ताब्यात दिली गेली होती. पण आता ती गाडी ही मनोज यांच्या ताब्यातच होती. त्याच्यावर आपले काही ड्रायव्हिंगचे स्लोगन्स असतात की ड्राईव्ह स्लोली वगैरे असं लिहिलेलं होतं, जे की एखाद्या नवीन गाडीवाल्याला दिलं जातं. तेव्हा तेच दिलं होतं आणि त्याच गाडीच्या पेपर्सवर ठसे आहेत जे की 2-2 बुटांचे आहेत वेगळ्या. तेव्हा जज साहेब तो पुरावा बघतात आणि म्हणतात की हे सगळं विचार करण्यासारखं आहे आणि कोर्ट आत्ता सध्या काही निकाल देऊ शकत नाही. पण मी थोडे दिवस देतोय हे शोधण्यासाठी इन्स्पेक्टर की तुम्ही ही सगळी शोध घ्या. नेमके हे कोणाचे फुटप्रिंट्स आहेत सगळं काही त्याचा शोध घ्या. तोपर्यंत मनोज यांना आमच्या ताब्यातच ठेवणार आहेत. पण एक नक्की की त्यांच्यावरचा संशयाचा जो काही आळ आहे तो थोडा कमी होत आहे. म्हणूनच त्यांची कडक शिक्षा थोडी कमी केली जात आहे असं आता सांगितलं जातं. नंतर आनंदीला बरं वाटलेलं असतं की मनोजदादाच्या बाजूने एकतरी काहीतरी पुरावा मिळाला जेणेकरून ते सिद्ध करू शकेल की दादा निर्दोष आहे. मग सार्थक आनंदीला म्हणतो की तुम्ही आता अजिबात रडू नका, केस आपल्या बाजूने लवकरच निकाल लावेल. फक्त आपल्याला हे सगळं शोध घेण्याची गरज आहे की हे सगळं कसं घडलं आहे. त्याच वेळेला आता सार्थकच्या लक्षात येतं की जो व्यक्ती होता, ज्या व्यक्तीकडनं फोटो बघितले त्या फोटोमध्ये आणखी काही मिळते का. मग तेव्हा सार्थक तो फोटो झूम करून पाहतो तर त्याच वेळेला त्या फोटोमध्ये सार्थकला मागे कोणाचे तरी शर्ट दिसते जे की निळ्या रंगाचे असते. सार्थक विचार करतो की निळ्या रंगाचं शर्ट तर मनोजदादाने घातलं होतं. याचा अर्थ असाच आहे ना की मनोजदादाला मागे टाकण्यात आलं आणि पुढे कोणतरी व्यक्ती बसले. तर आता केदार हा खूप घाबरलेला असतो आणि तो स्वतःचे बूट घेऊन पुन्हा ते नष्ट करण्याच्या मार्गावर चाललेला असतो. त्याच वेळेला सार्थकची नजर त्याच्यावर पडते. सार्थक तिकडे जातो आणि त्याच वेळेला केदारच्या हातात बूट असतात आणि समोर एक काहीतरी वस्तू जळाल्याचं दिसतं. त्याच वेळेला केदारने ते शर्ट जाळलं आहे अशी शंका त्याला वाटते. म्हणूनच आता सार्थक बघायला जातो तर त्या ठिकाणी शर्ट जाळलेलं असतं. त्याचा पूर्णपणे निचरा झालेला असतो. मात्र एक पिवळ्या रंगाचा जो तुकडा असतो थोडासा तो वाऱ्याने बाजूला उडून निघून गेलेला असतो. तर आता सार्थकच्या लक्षात येतं की पिवळ्या रंगाचा कुर्ता म्हणजेच हाच कुर्ता आहे जो केदारने घातला असेल. कारण तो म्हणाला माझ्याकडे कुर्ता तर नाही पण हा कुर्ता त्याच्याचकडे आहे. म्हणूनच आता सार्थकला त्याच्या जिथे उभा असतो त्याच मागच्या बाजूला बंगल्याच्या मागच्या बाजूला त्याला तो तुकडा दिसतो आणि त्याचबरोबर केदारच्या हातामध्ये बूट देखील असतात. आता ते पाहिल्यानंतर सार्थकचा संशय खरा ठरतो. सार्थक पोलिसांना बोलवतो आणि त्या बुटांचे ठसे इन्व्हेस्टिगेट करायला सांगतो.
केदारचेच बुटांचे ठसे सापडलेले असतात. आता सार्थकला खूप राग आलेला असतो. सार्थक म्हणतो की केदार, शेवटी तूच घरचा भेदी निघाला आहेस आणि तू मला माफी मागायला लावत होतास. आता तुला मी खडी फोडायला पाठवतो की नाही ते बघ. हे ऐकल्यानंतर शलाका डोक्याला हात मारून घेते आणि म्हणते की बापरे, हे काय करून बसलायस तू. तितक्यात आता पोलीस आलेले असतात आणि केदारला ते पोलीस घेऊन जातात. ते म्हणतात की तुमच्या विरोधात 2 पुरावे सापडलेले आहेत. आता अशा प्रकारे मनोजची सुटका सार्थक आणि आनंदीमुळे झालेली असते. त्याचबरोबर आता सार्थकला खूपच वाईट वाटत असतं की आपलं कुटुंब या एका केदारमुळे बर्बाद झालेलं आहे. आता फायनली अरविंदला न्याय मिळालेला असतो आणि सार्थक आनंदी एकमेकांबरोबर खूप खुश असतात. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.